सुपरफास्ट. वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या तपासामध्ये अनेक त्रुटी, उणिवा असल्याचा विधिमंडळाच्या महिला आणि बाल हक्क कल्याण समितीचा अहवाल, तर वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचं अहवालात नमूद. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांचा सहभाग आढळला तर त्यांचं निलंबन करून सहआरोपी करा, विधिमंडळाच्या महिला बालक हक्क कल्याण समितीचे निर्देश. सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री विधानभवनामध्ये धडधडीत खोटं बोलले. माझाशी बोलताना सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आरोप, सोमनाथचा मृत्यू करोनरी आर्टरी डिसीज विथ अॅक्यूट कोरोनरी सिंड्रोममुळे झाला, मुख्यमंत्र्यांची सभागृहामध्ये माहिती. अंनिस आणि माझाकडून भोंदूबाबाचे अघोरी प्रकार उघड, भूत उतरवण्याच्या नावानं काठीनं चोप. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या शिऊर गावातील घटना, दारू सोडवण्यासाठी चप्पल तोंडात पकडायला लावणारा भोंदूबाबा. अकोल्यामध्ये गँगवॉर करणाऱ्या आरोपींची धिंड, अट्टल गुन्हेगार ढसाढसा रडले. गेल्या 2 दिवसांमध्ये 2 ठिकाणी गुन्हेगारांची धिंड. पुण्यातील चंदननगर पोलीस स्थानक परिसरामध्ये दहशत पसरवणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड. परिसरामध्ये तोडफोड, दहशत पसरवणं अशा प्रकारचे गुन्हे आरोपीवर दाखल. कोल्हापूरमध्ये रांगोळी ग्रामपंचायत सदस्याची अपहरण करून हत्या, हात पाय आणि शीर देखील केलं धडावेगळं. वारंवार पोलीस तक्रार करून त्रास दिल्याच्या रागातून हत्या, 4घांना अटक. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या गोशाळेमध्ये गायीच्या वासराची हत्या, कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीनं दूध पाजून केली गोवंशाची हत्या. खळबळजनक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. सोलापूर जिल्ह्यामध्ये 10 वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या, माढा तालुक्यातल्या अरणगावची घटना. 15 जुलैला कार्तिक खंडागळेचे शाळेच्या मैदानावरून झालं होतं अपहरण. शेतीच्या वादातून तरुणाला मारहाण, भंडाऱ्याच्या परसवाडामधली घटना. शेतात जाण्याच्या मार्गावरून झाला होता वाद, आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. हॉटेल बंद कर म्हणून जालन्यामध्ये चहा विक्रेत्याला अमानुष मारहाण, 5 ते 6 जणांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याची घटना. चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बीडमधील बहिरवाडी परिसरामध्ये एका तरुणाला लाकडी दांड्यानं मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल. आकाश माने या तरुणाला फरार आरोपीकडून मारहाण, मारहाणीचं कारण मात्र अस्पष्ट. बीडच्या जिल्हा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह, कैद्याकडून जप्त करण्यात आला गांजा. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बीडमध्ये वाढदिवशी तलवारीनं केक कापणं महागात पडलं, तलवारीनं केक कापणाऱ्या दोघांना अटक करून 3 तलवारी केल्या जप्त. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्यांकडून बीड पोलीस वसूल करणार बंदोबस्ताचा खर्च. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा निर्णय. अनाठायी आंदोलन केल्यामुळे शासनाच्या मनुष्यबळ आणि यंत्रणेचा गैरफायदा घेतला जात असल्यामुळे निर्णय. अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या फार्म हाऊसमध्ये चोरी, पवना धरणाच्या बॅकवॉटरला असलेल्या तिकोना पेठ येथील फार्म हाऊसमध्ये चोरी, 50,000 रुपयांची रोख रक्कम लंपास, तपास सुरू. पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये इंजिनिअरिंगच्या टॉपर विद्यार्थ्याकडून सोन्याच्या दुकानात चोरी, बाथरूमच्या खिडकीतून शिरून 4,74,000 रुपयांचे दागिने चोरले. आरोपी विद्यार्थ्याला कर्नाटकमधून अटक. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये इंटरनॅशनल स्कूलमध्ये 22 विद्यार्थ्यांना मारहाण, विद्यार्थ्यांनी जेवणाबाबत तक्रारी केल्याच्या रागातून मारहाण. संस्थाचालक मोहन माळीसह 3घांवर गुन्हा दाखल. कापसाच्या गाठी घेऊन जाणारा भरधाव कंटेनर पुलावरून नाल्यात कोसळला. जळगाव जामोद ते अकोट राज्य मार्गावरील अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी. नाशिकमध्ये आमदार सरोज अहिर यांच्या जेल रोडमधील घरी चोरी, घरातील मोलकरणीनं चोरले 1 लाख रुपये, मोलकरणी अटकेत. भंडाऱ्यामध्ये नवजात अर्भकाची 70,000 रुपयांमध्ये विक्री, आर्थिक गैरव्यवहाराची माहिती समोर येऊ नये यासाठी 100 रुपयांचा स्टॅम्प पेपरवर दत्तक नामा लिहून घेतल्याचा खळबळजनक प्रकार. 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. भिवंडीमध्ये पोलिसांवर हल्ला करणारे आरोपी 5 महिन्यांनंतर ताब्यात, 8 जणांना अटक. कारवाईसाठी गेलेल्या पॉलिसी पथकावर धक्काबुक्की करत केली होती दगडफेक. नारपोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. धाराशिवमध्ये 14 घरफोडी करणारा आरोपी जेरबंद, धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. चोरी केलेल्या मुद्देमालामधील 6,30,000ची सोन्याची लगड देखील जप्त. धर्मांतर आणि मनी लॉन्ड्रिंग रॅकेट चालवणाऱ्या झांगूर बाबा उर्फ जमालुद्दीन शहा विरोधात ईडीची कारवाई. 60 कोटीपेक्षा जास्त किमतीचे संशयास्पद व्यवहार आणि बेनामी मालमत्ता उघड. यूएईमधील नेटवर्कचा पर्दाफाश.
आणि गुन्हेगारी विश्वातल्या या